एकदम ॲप्रोप्रिएट सुरुवात झालेली आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. कोऑपरेटिव्ह लॉ पण तेच सांगतो की 15 वर्षानंतर तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे, जे दर 5 वर्षांनी केलं गेलं गरजेचं आहे. 30 वर्षानंतरची सोसायटी असेल तर दरवर्षी केलं गेलं पाहिजे. आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जर का काही तुम्हाला अशा गोष्टी सापडल्या की ज्या रिपेअर होऊ शकतात तर त्या केल्या गेल्या पाहिजेत. कारण सरकारचं पण धोरण असंच आहे की एखादं स्ट्रक्चर बांधलं की ते 30 वर्ष तरी टिकायला पाहिजे. बऱ्याचशा सोसायटीज FSI मिळतो आहे म्हणून म्हणा, किंवा काही फॅसिलिटीज मिळत आहेत म्हणून म्हणा, किंवा लिफ्टच नाही आणि लिफ्टच पाहिजे. कारण डोंबिवलीचा हा पण एक खूप मोठा गहन प्रश्न आहे की 4 मजली बिल्डिंग आहे पण लिफ्टच नाही आहे आणि आता चढायचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे लिफ्टसाठी आम्हाला रिडेव्हलपमेंट करून हवं. सो या सगळ्या गोष्टी डिस्कशनला येतात. या सगळ्या गोष्टी डिस्कशनला येताना एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो जमिनीच्या मालकीच्या संदर्भातला आहे तो बऱ्याच वेळा मागे पडतो. जो कल्याण डोंबिवलीमध्ये ॲज अ ऑडिटर मी बरेच वर्ष काम करतो आहे, आम्ही बघतो की जमिनीची मालकी ही त्या सोसायटीकडे कधी आलेलीच नसते आणि तो सगळ्यात दुर्लक्ष केलेला प्रश्न डोंबिवलीत आहे. नरेश पै सर त्याच्यावर मार्गदर्शन करतील की जमिनीची मालकी म्हणजे कन्व्हेन्स होणं, आणि ते कन्व्हेन्स करून द्यायला जर का बिल्डर किंवा लँड ओनर तयार नसतील किंवा काही कारणाने अवेलेबल नसतील तर डीम्ड कन्व्हेन्स करणं, तोही विषय आपण आज डिस्कशनला घेणार आहोत. सो स्ट्रक्चरल ऑडिट आणि डीम्ड कन्व्हेन्स हे जर का तुमचे 2 स्टेप्स पार झालेले असतील आणि तुम्हाला तशी रेकमेंडेशन्स असतील आणि डॉक्युमेंट्स लीगल फ्रंटमध्ये अवेलेबल असतील तर तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिटला जाऊ शकता. ही सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट आहे. सो स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे बिल्डिंगचं लाईफ आणि जमिनीची मालकी ही जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाऊ शकता.